आणि कारण शेवटी आयुष्यभर मी जी जनतेची सेवा केली, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवा असेल, शैक्षणिक विभाग असेल, सर्वसामान्यांना जे काही जेव्हा जेव्हा संकटकाळी मदत करण्याची मला वेळ आली त्या वेळेस मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली ती याचमुळे की बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजकारण 20% राजकारण, ते मी त्याचं पालन करत आलो, त्याचं अनुकरण करत आलो आणि म्हणूनच मी कुठलाही हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे. मी फार इमोशनल माणूस आहे आणि एक संवेदना काय असतात ते मला माहीत आहे आणि म्हणून संवेदनशील प्रत्येकानेच असावं अशी माझी अपेक्षा असते. कारण आपल्याकडे दुसऱ्याच्या वेदना कमी करण्याचं संवेदना असल्या पाहिजे आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हजारो लोक कालपासून मला शुभेच्छा देत आहेत. रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5पर्यंत शुभेच्छा घेत होतो. आता पुन्हा हे सगळे जिथे जातोय तिकडे शुभेच्छुक येत आहेत, त्या शुभेच्छा घेत घेत पुढं चाललो आहे. मोबाईल शुभेच्छा सुरू आहेत. त्यामुळे पण आज अगोदर मी गेलो आपले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एस टी महामंडळाच्या आगारामध्ये. त्यांनी तिथं कार्यक्रम सुरू केला. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस एक कार्यक्रमाला गेलो. मग मी थेट गेलो आपल्या एस टी आणि कंडक्टर जिथं विश्रांती करतात त्या विश्रांतीगृहामध्ये, रेस्टरूममध्ये अतिशय बकाल अवस्था होती. मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, तिथं अंघोळीला पाणी गरम नव्हतं, खाली झोपण्याची व्यवस्था नव्हती, अतिशय उकाडलेलं होतं, गरम होतं, तिकडे असे रश्या दोऱ्या बांधल्या होत्या. बोलं कसं काय काम करणार, कसं गाडी चालवणार ड्रायव्हर, कसं तो कंडक्टर काम करणार. मग मी माझ्या भाषेमध्ये त्यांना सांगितलं आणि आज मला आनंद आहे की प्रताप सरनाईक मंत्री झाल्यानंतर ताबडतोब तिथं गेले, त्यांनी ते काम करून घेतलं. अतिशय एअर कंडिशन विश्रांतीगृह तिथं आज मी त्याचं लोकार्पण केलं आणि त्या एस टी आणि ड्रायव्हर कंडक्टरच्या चेहऱ्यावर पण आनंद पाहिला. आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी एक घोषणा केली, त्याचाही मी शुभारंभ केला. जिथे एस टी डेपो तिथे कॅशलेस हॉस्पिटल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर, कारण कॅशलेस हॉस्पिटल आम्ही अनेक ठिकाणी केलं आहे, मीरा भाईंदर ठाण्यात, कळव्यामध्ये अनेक ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल केले आहेत. आणि मग कॅशलेस बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण मुंबई राज्यभर, ठाण्यामध्ये त्याची सुरुवात मी ठाण्यातून केली. 50 पहिले आपला दवाखाना केला. मग मुंबईत मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा कमिशनर चैलना बोलवलं, मला बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपला दवाखाना सुरू करायचा आहे, आपण करूया. आणि 300 आपला दवाखाना मुंबईत सुरू केले. किती आपल्या राज्यात आपण किती सुरू केले, 700च्या वर, 700पेक्षा जास्त राज्यामध्ये आपण सुरू केले. कारण खऱ्या अर्थाने घराजवळ हा आपला दवाखाना असेल तर त्याला ताबडतोब तिथल्या तिथे औषध मिळतं, त्याला पुढे हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून असे सगळे अनेक योजना आपण केल्या. आज देखील आपण पाहतोय की कर्करोग मोबाईल व्हॅन 8 याचं लोकार्पण आपण केलं. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका 7, 102 रुग्णवाहिका, 384, डे केअर केमोथेरपी सेंटर 6, CT स्कॅन 2, डिजिटल हँडेड एक्सरे मशीन 80. ताबडतोब आता काय तिथं जाऊन उभा राहा, पुढे बघ, मागे फिर, असं काय आता एक्सरे काढण्याची गरज नाही. डायरेक्ट हँडेड मशीन बघितलं म्हणजे तुम्ही फार ॲडव्हान्स आता पुढे चाललेला आहात. पुढे आपल्या खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हणालो, हे कर्करोग एकजूट होऊया आणि कर्करोगाला हरवूया. सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम जो आहे, आपल्याला सगळ्यात चिंता आपल्याला सतावते ती या कॅन्सरच्या आजारामुळे. आणि म्हणून कॅन्सरचा आजार कमी झाला पाहिजे, त्याचा नायनाट झाला पाहिजे, तो संपला पाहिजे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. आणि आता या गाड्या ज्या आपण मोबाईल व्हॅन केलेल्या आहेत, या मोबाईल व्हॅनचं देखील लोकार्पण झालं. गावागावात जातील. माझ्या लाडक्या बहिणी ते आपले हेळसांड करतात. लाडक्या बहिणी आपला परिवार चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग तो आजार बळावतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या मोबाईल व्हॅन ज्या आहेत, अर्ली डिटेक्शन होणार, कळेल लोकांना की बाबा सुरुवात झालेली आहे. आणि अर्ली डिटेक्शन हेच खरं महत्त्वाचं रोगाचं प्रिव्हेन्शन आहे.
आणि म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण ॲक्शन घेत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला आनंद आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचं देखील उद्घाटन झालं आहे. मंगेश चिवटे यांनी ते सुरू केलेलं आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आयुषचे आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पण त्यांना मी सांगितलं होतं की तुमच्या विभागातून अतिशय रिमोट एरियामध्ये दुर्गम भागामध्ये आपण एक आयुष मिशन मार्फत 70 कोटी रुपयांचं सुसज्ज असं नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर उभारले. त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तराचं हर्बल गार्डन देखील त्या ठिकाणी आपण उभं करताय. त्याबद्दल देखील याचं आपण पुढे अनेक ठिकाणी त्याचं रिप्लिका करू, इतर ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करू. कारण आमच्या गावी खूप मोठी निसर्ग संपदा आहे. कोयनेचं 80 किलोमीटर बॅकवॉटर आहे, सह्याद्रीचा कडा आहे, डेन्स फॉरेस्ट आहे, घनदाट जंगल आहे आणि 500 प्रकारच्या वन औषधी आहेत. आणि त्यामुळे तिथे R&D सेंटर होणं गरजेचं आहे. तुम्ही दोघंही त्याच्यामध्ये लक्ष घाला. 500 पेक्षा जास्त अतिशय दुर्मिळ वन औषधी आहेत आणि म्हणून तिथं R&D सेंटर केलं तर मग मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या वनस्पतीच्या माध्यमातून दुर्मिळ औषधं बनवता येतील आणि ती लोकांना परिणामकारक होतील. आणि म्हणून मी गावी जात असतो. माझ्या गावी फळांपासून फुलांपासून सगळं अगदी तुम्हाला मी सांगेन की अगदी काजू, आंबा, फणस हे तर साधं आहे, परंतु आवाकडूपासून रक्तचंदनापासून अगदी मी आता सफरचंदाची लागवड पण केलेली आहे आणि त्याची झाडं पण मोठी झालेली आहेत. म्हणजे बघा, स्ट्रॉबेरी वगैरे सगळं आहे. म्हणून मी गावी जात असतो. गावी गेले की इकडे मीडियामध्ये बातमी सुरू होते, एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात. अरे पण मी आता माझा वेळ वाचवायला हेलिकॉप्टरने जाणार, गाडीतून कसा 10 तास प्रवास करणार. मी तेवढ्या वेळेमध्ये 10,000 फायली सही करतो, फटाफट फटाफट फटाफट. त्यामुळे माझं पेन 2 ठेवलेत ती पेन. मुख्यमंत्री आपला कुठले मुख्यमंत्री सहायता योजना, वैद्यकीय सहायता योजनेमधून मी 2.5 वर्षात 460 कोटी रुपये वाटले. 460. मी आज काय कोणावर टीका करणार नाही, परंतु अगोदरच्या लोकांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी वाटले होते. आणि कारण 460 कोटी कोणाचे आहे? हे लोकांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. माझ्याकडे समोर अर्ज आला की ताबडतोब ऑटोमॅटिक माझा हात इकडे जातो, ऑटोमॅटिक सही होते आणि त्याला पैसे मिळतात. जवळपास 51,000 रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या पैशाने केलेलं आहे. खऱ्या अर्थाने कोणासाठी आपलं सरकार आहे? सर्वसामान्यांसाठीच सरकार आहे. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. आता लाडक्या बहिणी तुम्हाला काय, तुम्ही सरकारी नोकरीत असल्यामुळे ती योजना आपल्याला नाही, पण तुमच्या त्या गावातल्या लोकांना मिळालेल्या आहेत लाडक्या बहिणींना योजना. लाडक्या भावांना पण आपण प्रशिक्षण भत्ता सुरू केला, लाडक्या शेतकऱ्यांना योजना केली, लाडक्या ज्येष्ठांना वयोश्री योजना केली. किती योजना केल्या आपण, मला समाधान आहे. 2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक आपण योजना केल्या, रेकॉर्ड ब्रेक योजना केल्या आणि रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावले. पाण्यासारखे प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड, जलयुक्त